हाय हॅलो सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व छानच असाल. तर आजची सकाळ अशी सुरुवात झाली होती की आमचा छोटू मस्त सकाळीच आमच्या कोटीसोबत खेळत होता. मस्त असे भांडे वगैरेच पाहिजेत घरातले त्याला. बाकीचे त्याचे कितीही खेळणे असू दे त्याच्यासोबत तो बिलकुल खेळत नाही. आणि हे संध्याकाळचं होतं, चिकन आणलं होतं मिस्टरांनी, तर भाजी वगैरे करून घेतली होती मी. चपात्या वगैरे पण टाकून घेतल्या होत्या आणि थोडंसं चिकन मी त्याला हे रेडीमेड मसाला मिळतो चिकन फ्रायचा, तर तो मी त्याला लावून फ्रीजमध्ये ठेवला होता 10-15 मिनटं. आणि ते बाहेर काढल्याच्या नंतर 2-3 मिनटांनी मग त्याला डीप फ्राय केले. 5-6 मिनटं ठेवायच्या डीप फ्रायला आणि त्याच्यानंतर परत दुसरे पीस टाकायचे. असं पूर्ण फ्राय करून घेतले आणि नंतर जेवायला वगैरे वाढलं मी. जेवण वगैरे करून झाले आमच्या सर्वांची. त्याच्यानंतर आमची थोडीशी मस्ती चालू होती. इकडे बघा मस्त बुडबुड करणं चाललं होतं. असं म्हणतात की म्हणजे गावाकडचे किंवा असं केलं की बिमार पडतात म्हणून. तर माहीत नाही ते खरं आहे की नाही हे, पण कधी कधी वाटते की कारण की आता हे व्हिडिओ 2 दिवस अगोदरचा आहे. कारण माझ्या मोठ्याने एडिट करणं झालंच नाही. काढून तर ठेवला होता पण एडिट करणं होतच नाही, कारण की एवढे कामं होत राहतात घरामधले. आणि त्याच्यानंतर पुन्हा मुलांचं अभ्यास वगैरे घ्यावं लागते, पुन्हा पिनूचं मधामधात राहते. आणि एक तर मी त्यांचं खूप दिवस झाले ना पोट दुखत आहे, म्हणजे 8 दिवस झाले जवळपास. त्याच्यामुळं मग मी पण खूप जास्त परेशान आहे, समजत नाही काय करावं काय नाही. तर आज त्यासाठीच आम्ही थोडंसं म्हणजे शूट करावं म्हटलं. आणि आज हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं, त्याच्यासाठी त्यालाच घेऊन जायचं होतं. तर आमची थोडीशी अशी मस्त खेळणं वगैरे झालं. त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. आता हे हॉस्पिटलवरून आल्याच्या नंतरचं आहे, कारण की इथे गेलो होतो आम्ही पार्कमध्ये खेळण्यासाठी. नेहरू पार्क आहे इथे अकोल्यामध्ये. तर जास्त काही नाही याच्यामध्ये, पण थोडंसं मुलांसाठी आहे खेळण्यासारखं आणि थोडेसे झाडं वगैरे आहे, तर थोडंसं म्हणजे बरं वाटते. तर आम्ही तिथे गेलो होतो. म्हणजे अचानकच आमचा प्लॅन झाला, असं विचार करून काही गेलो नाही तो. कारण की दवाखाना वगैरे झाला त्याच्यानंतर मग मी त्यांची खूपच चिडचिड पण करत होता. आणि त्याला असं काहीतरी म्हणजे खेळण्यासारखं पाहिजे होतं, की कुठेतरी चल म्हणत होतं. आता त्याला पार्क वगैरे अशा गोष्टी खूप आवडतात. तर म्हटलं चल, म्हटलं तर थोडा वेळ आलोच तर थोडा वेळ बसून घेऊ. मग आम्ही येताच पार्कमध्ये गेलो आणि हा झोपला होता गाडीवर. आणि जसं पार्कमध्ये आलो त्याला असं जाणवलं की अरे आपण कुठेतरी आलो बा कोणत्या तरी जागेवर, की लगेच उठला. आणि उठल्याबरोबर लगेच तो खेळायला लागला. नाहीतर तो अगोदर पाणी वगैरे मागते, पण अगोदर उठला आणि मस्त खेळायला लागला. मग आम्ही त्यांच्यासोबत मग आम्ही पण थोडंसं मस्त असं व्यायाम वगैरे जिम वगैरे काढून घेतली. असं एका दिवसात तर बॉडी काही बनत नाही, पण तरी पण म्हटलं चला आता आहे इथं तर घेऊ द्या फायदा हे करून. तर मग मी पण त्यांच्यासोबत मस्त खेळत होती. आणि इकडे पिनूला मी जवळ घेत होती, म्हणजे फोटो वगैरे व्हिडिओ काढावं म्हटलं, पण तो काही येत नव्हता. तर असंच कसं तरी घेतले मी त्याला समोर. आणि तिथं खूप चिंचाचे झाडं आहे. तर आमचं नुसतं चालू होतं मी त्यांचं की आपण चिंचा पाडू आपण चिंचा घेऊ, असं चालू होतं खूप वेळा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही झुला वगैरे पण मस्त झुलून घेतला. आणि त्याला म्हणत होती इकडे बघ, तो काही बघत नाही, कारण मुलं नुसते आम्ही घरचे कामं पार्कमध्ये वगैरे गेल्या की करून नुसतं आलो, मस्त खेळण्यामध्ये गुंग राहतात. जेवण वगैरे करून आलो. आणि अगोदर गेलो होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये, कारण की मी त्यांचं तुम्हाला मागे सांगितलं होतं की खूप पोट दुखत आहे म्हणून. तर त्याच्या मग रिपोर्ट सोनोग्राफी सांगितली होती, मग सोनोग्राफी काढली तर रिपोर्ट वगैरे नॉर्मल आले. तर म्हटलं आता चला थोडंसं पार्कमध्ये फिरायला जाऊ. तर मग त्याला आवडते असं पार्कमध्ये फिरायला, आणि मला म्हणत होता की चल मम्मी थोडा वेळ. मग आम्ही आलो आता इथे. आता इथून परत घरी जाणार आम्ही. तिथे ना खूप सारे लहान मुलं वगैरे खेळण्यासाठी येतात आणि थोडी म्हणजे डब्बा पार्टी वगैरे करायला पण येतात. पण आम्ही काही डब्बा घेऊन गेलो नव्हतो सोबत, त्याच्यामुळं मग आम्ही असंच ज्यूस वगैरे पिला तिथे. पाईनॅपल वगैरे खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग त्याला घरी पण आणायचं होतं पाईनॅपल, कारण की त्याला अजून खायचं होतं. पण म्हटलं नको, बाहेरचं जास्त खाऊ नको, कारण की ते ऑलरेडी खूप वेळचं कापून ठेवलेलं राहते आणि धूळ वगैरे बसते त्याच्यावर. आणि एक तर त्याला पोटाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे डॉक्टरने बिलकुल त्याला बाहेरचं आणि दुकानामधलं बंदच करायला सांगितलं. कारण की तो थोडीफार आहे त्याला सवय दुकानामधलं, तो खाते. आणि त्याच्यामुळेच मग माहीत नाही की दुकानामधलं खाल्ल्यामुळेच पोट दुखत असेल त्याचं, कारण की दुसरं तर काही आलं नाही रिपोर्टमध्ये, असं काही डॉक्टरांनी सांगितलं नाही. फक्त म्हणत होते की बाहेरचं कमी द्या, घरचंच खायला म्हणजे बनवलेलं द्या त्याला खाऊ घाला म्हणून. तर मग म्हणूनच म्हटलं आता नकोच, बाहेरचं दुकानातलं खाल्ल्यापेक्षा फ्रूट्स वगैरे हे कधीही खाल्लेले चांगलेच. मग तिकडनं मस्त पार्कमध्ये आम्ही मस्त फिरलो वगैरे, चिंचा पण घेतल्या त्याला, कारण त्याच्या मनाच्या समाधानासाठी म्हटलं चल थोड्याशा घेऊ आपण, म्हणजे हे करायच्या खायच्या, कारण की खायला तर मी दिला नाही त्याला, पण घेतल्या. तर तो म्हणत होता मी जमा करू, तर ठीक आहे म्हटलं कर. कारण मी त्याला अगोदर सांगत होते लहानपणची गोष्ट, की आम्ही वावरात जायचो, म्हणजे
आमच्या इकडे वावरच म्हणतात, तुमच्या इकडे माहीत नाही शेत वगैरे काय म्हणतात ते. तर आम्ही मस्त चिंचा वगैरे घ्यायचो असं सांगत होती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन घरी आलो. पायनॅपल आणलं होतं आम्ही घरी येतानीच, तर मग तेच कापायला घेतलं होतं कारण की तिकडनं काही कापून दिलं नाही त्यांनी, मग तसंच दिलं. फक्त वरचंच काढून दिलं होतं, ते ही ग्रीन कलरचं राहतात ते. त्याच्यानंतर मग घरी आल्याच्यानंतर मस्त असं पूर्ण कापून घेतलं, त्याला पूर्ण वॉश करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मस्त बारीक बारीक फोडी घेतल्या. अगोदर अर्धा आम्ही असंच फिनिश केलं कारण की आम्हाला असं दम निघत नाही असं काही आणलं की. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मी असं कापून घेतलं आणि त्याला दोघाला पण दिली कारण की कापल्या अगोदर आम्हाला खायला लागते असं तिथंच मस्त. आणि आमचं छोटू पण बघा, त्याला पण खूप आवडलं, तो पण मस्त एन्जॉय करत होता. आणि पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे मग मी केला, तेव्हा काही शूट करणं झालं नाही कारण की त्याला मेडिसिन वगैरे द्यायच्या होत्या आणि झोपू घालायचं होतं. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि 2 दिवस व्हिडिओ आला नाही त्याच्यासाठी सॉरी. चला मग पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत.